In this video we are going to solve the second question. Okay, the commander rapidly passed on the instruction. Okay, choose the correct WH question from the given option to get underlined word as answer. Okay, मग आपल्याला इथं काय करायचं आहे, WH क्वेश्चन बनवायचं आहे. ओके, आणि हे ॲन्सर आलं पाहिजे, अंडरलाईन केलेलं ॲन्सर आलं पाहिजे. ओके, आता हे अंडरलाईन जे केलं आहे ते काय आहे, कुठल्या प्रकार, म्हणजे विच पार्ट्स ऑफ स्पीच इट इज, कुठल्या याच्यामध्ये, इज इट नाउन, इज इट वर्ब, इज इट प्रोनाउन और इज इट ॲडवर्ब. ओके, आता शक्यतो हे काय आहे, इट इज ॲडवर्ब. ओके, LY शक्यतो LY ज्याला असतं ते ॲडवर्ब असतं साधारणपणे, पण तसं काही नाही आहे, पण इट शोज मॅनर, टाईम. ओके, सो दॅट इज वाय दिस इज ॲडवर्ब, रॅपिडली. मग इथं ॲडवर्ब आहे, तर त्यामुळं ॲडवर्ब जर असेल तर शक्यतो हाऊनी सुरुवात होती. मग हाऊनी असलेले आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, इथं एक ऑप्शन, इथं एक ऑप्शन. ओके, तर ह्या दोन्हीपैकी एक उत्तर असू शकतं. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे काय, तर पास्ट म्हणजे सिम्पल पास्टचं आहे. एक्झाम्पल, द कमांडर रॅपिडली पास्ट. मग ज्या वेळेला सिम्पल पास्टच असेल, ओके, तर त्यावेळेला आपल्याला काय आहे, तर क्वेश्चन बनवताना त्याच्यामध्ये डीड घ्यावं लागतं. तर इथं डज आलं आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर होत नाही. हे तर ऑलरेडी कट केलेत आपण, तर आपलं उत्तर एकच होऊ शकतं, तर हे हाऊ डीड कमांडर पास्ड ऑन इन्स्ट्रक्शन. इथं डीड पण आलं आहे, हाऊ आलं आहे. ओके, बाकी सगळं सिम्पल आहे. हे रॅपिडली आलं आहे, कसं, कमांडरनी कशा इन्स्ट्रक्शन दिल्या आहे, तर रॅपिडली. मग हे आहे हाऊ डीड कमांडर पास ऑन इन्स्ट्रक्शन, कशा पद्धतीने दिल्या असा प्रश्न होऊ शकतो. रॅपिडली कशा दिल्या, फास्ट दिल्या. ओके, तर अशा पद्धतीने आपण WH क्वेश्चन, फ्रेमिंग WH क्वेश्चन, ओके, करेक्ट WH क्वेश्चन आपण करू शकतो. ओके, थँक्यू.